नमस्कार, मी आकाश जाधव. सध्याला कॉलेजची एक्झाम बऱ्यापैकी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरच्या संपलेल्या आहेत किंवा संपत आलेल्या आहेत. काही स्ट्रीमच्या BA, BSc, BCom इरेस्पेक्टिव्ह ऑफ युनिव्हर्सिटी जवळपास संपलेल्या आहेत. ॲग्रिकल्चर संपत आलेल्या आहेत. इंजिनिअरिंग काही दिवसामध्ये संपतील. हे झाल्याच्या नंतर विद्यार्थी शोधत असतात की नवीन संधी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहेत. बऱ्यापैकी याच्या आधी म्हणजे मागच्या वर्षी 2023मध्ये राज्य शासनाने वेगवेगळ्या सरळ सेवेच्या माध्यमातून जागा काढल्या होत्या. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक ह्या जागा काढल्याच्यानंतर बऱ्यापैकी त्या जागा आता ऑलमोस्ट संपलेल्या आहेत. त्यानंतर हळूहळू MPSCची एक्झाम जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह होत आहे. तर अशा वेळेला विद्यार्थ्यांना एक चांगलं क्षेत्र खुणा होतं, ते म्हणजे बँक एक्झामचं. त्या पाठीमागे मल्टिपल कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे यामध्ये पगारी जास्त आहेत, यामध्ये प्रमोशन जास्त आहेत. खालपासून ते वरपर्यंत म्हणजे एखादा बँकेमध्ये झालेला PO किंवा इन्शुरन्समध्ये झालेला AO जो आहे तो डायरेक्ट त्या फील्डच्या CMD किंवा CEO पर्यंत जाऊ शकतो आणि इनफॅक्ट तो जातो. त्यानंतर असलेल्या इंटरव्ह्यूच्या पगारी ज्या आहेत त्या ITच्या तुलनेमध्ये खूप चांगल्या आहेत आणि त्या इन्फ्लेशननुसार, महागाईनुसार त्याच्या पगारी ज्या आहेत त्या वाढत असतात, जे की आपल्याला ITमध्ये फ्रेशरच्या जॉबसाठी पाहायला मिळत नाही. तर त्यामुळं क्लरिकलसाठी एक 55,000 ग्रॉस आणि ऑफिसरसाठी 1,00,000 रुपये ग्रॉस हा 12व्या BPS ॲग्रीमेंटनंतर साधारणतः झालेला किंवा होणार असलेला जो तो पगार आहे. निघणाऱ्या जागा ज्या आहेत त्या दरवर्षी निघतात. त्यानंतर एका वर्षभरामध्ये आपल्याला 1 किंवा 2 किंवा 3 एक्झामवर डिपेंड राहावं लागत नाही. साधारणतः चांगल्या मोठ्या 30 ते 40 परीक्षा आपल्याला दरवर्षी मिळत असतात. त्यानंतर एक्झाम जी आहे ती खूप ट्रान्सपरंट पद्धतीने घेतली जाते. एक्झामची प्रोसेस जी आहे ती रेल्वेसारखी रखडत नाही, तर ती ॲड आल्यापासून ते निकाल लागेपर्यंत ही प्रोसेस जवळपास 3-4 महिन्यापासून ते 6-7 महिन्यापर्यंत प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू सगळं कंप्लीट करून घेऊन वेळेत कंप्लीट होते. एक्झाम जी आहे ती एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी देऊ शकतो. एक्झाममध्ये वेटेज जे आहेत ते क्वांट, रिझनिंग, इंग्लिश जी आहे ह्या सेगमेंटला असून ऑफिसरचा ज्या वेळेला असेल त्यामध्ये इंटरव्ह्यूचा पार्ट जो तो ॲड करतो. क्लरिकलसाठी कसला इंटरव्ह्यू नसतो. तर हे मल्टिपल कारण आहेत की विद्यार्थी साधारणतः बँक एक्झामच्या पाठीमागे लागतात. तर त्यामध्ये आपण बँकेची या एक्झामसाठी किंवा IBPSच्या एक्झामची तयारीसाठी आपली एक नवीन बॅच स्टार्ट करतोय iPratham ॲपवर, बँकिंग प्राईम 6.0 ह्या नावानं. ही बॅच 3 जूनपासून स्टार्ट होते आणि बॅचचे डेमो लेक्चर हे 3 जूनपासून ते 8 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अवेलेबल असेल. बॅच जी आहे ते सध्यालाही तुम्हाला परचेस करता येणार आहे. तर बॅचची सगळी डिटेल सध्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देतो. बॅचचं नाव जरी बँकिंग असेल तरी तत्सम जितक्या काही बँक एक्झाम सहित इन्शुरन्सची एक्झाम झाल्या, वेगळ्या वेगळ्या म्हणजे बँकेच्या IBPSची एक्झाम, SBIची एक्झाम, रेग्युलेटरी बॉडीमध्ये RBI असिस्टंट, नाबार्डच्या DAची एक्झाम, त्याच्याशिवाय इन्शुरन्समध्ये LIC ऑफ इंडियाची AOची एक्झाम, LICची DOची एक्झाम, LICची असिस्टंटची एक्झाम, बाकी सगळ्या ज्या जनरल इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांच्यासुद्धा असिस्टंट आणि AOची एक्झाम, ह्या सगळ्यांची तयारी. त्याच्याशिवाय आपण सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे वेगवेगळे जे महामंडळ आहेत, जसं की फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन, त्यानंतर राज्य शासनाच्या MSCBच्या अर्थात महाडिस्को, महाट्रान्सको, महाजेनको, ह्या सगळ्या एक्झामच्या IBPSच्या माध्यमातून घेतल्या जातात. ह्या सगळ्या एक्झामची तयारी या बॅचच्या निमित्तानं जी ती होणार आहे. जी बॅचची फीस तुमच्यासाठी जर विदाऊट ॲग्रिकल्चर विषय असेल तर ती 8,000 आणि विथ ॲग्रिकल्चर असेल तर 11,000 असणार आहे. बॅचची जी तुमची ड्युरेशन आहे ती 4 महिने असेल, पण बॅच एका वर्षासाठी तुम्हाला ती अवेलेबल असणार आहे ॲपवर. बॅचसाठी जे शिक्षक आहेत त्यामध्ये मी आकाश जाधव, माझ्यासोबत अमित पाटील आणि शरद जाधव सर असतील क्वांटला. रिझनिंगचा पार्ट जो आहे तो अमोल पाटील सर पाहतील. इंग्लिशचा पार्ट जो आहे तो क्षितिज भालेराव सर पाहतील. ॲग्रिकल्चरचा पार्ट जो आहे तो प्रशांत डोले सर पाहतील. जनरल अवेअरनेसचा पार्ट निखिल सर आणि सोबत आतिश सर असतील. इंटरव्ह्यूचा सुद्धा पार्ट जो आहे तो निखिल सर, त्यानंतर त्यांच्या सोबतीला सुहास सर आणि समीर सर जे आहेत ते असणार आहेत. अशा पद्धतीनं ही सगळी आपली टीम आहे. त्यानंतर बॅचमध्ये तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड स्टडी मटेरियल PDF फॉर्मॅटमध्ये मिळेल. त्यानंतर बॅचमध्ये साधारणतः बॅचची झूम मीटिंग, ऑनलाईन जी ती काउन्सिलिंग, फॅकल्टीचे नंबर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते केले जातील, सो दॅट फॅकल्टीला काय डाऊट आला तर ते विद्यार्थ्यांशी बोलू शकतात. मॉक टेस्टचा एक पार्ट आपण ॲपमध्ये काही दिवसामध्ये ॲड करतोय. इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन, भले बॅच तुमची एका वर्षाची मुदत कधीही संपो आणि त्यानंतर इंटरव्ह्यूचा कॉल कधी हो, तर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशनसुद्धा त्याच फीसमध्ये होणार आहे. आणि विकली तुमची ॲग्रिकल्चरची टेस्ट हा सुद्धा पार्ट त्यामध्ये असणार आहे. काही प्रॉब्लेम आला तर सोबत खाली नंबरसुद्धा अवेलेबल करून दिलेले आहेत. मी थोडंसं पुढे येतो. आपली संकल्प एज्युकेशन जी संस्था आहे त्याच्या निकालाबद्दल सांगायचं झालं तर स्थापनेपासून अर्थात जवळपास 2013 पासून आजपर्यंत आपले 11,000 प्लस बँकर
वेगवेगळ्या बँकांमध्ये काम करत आहेत आणि मागच्या वर्षी जर सांगायचं झालं तर मागच्या वर्षी 1180 प्लस निकाल आपल्या संस्थेचे आहेत, ज्यामध्ये 2500 प्लस हे ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर आहेत, 6000 प्लस असिस्टंट किंवा क्लर्क आहेत, 2500 प्लस पी ओ आहे, अशी आपली ह्या 11ची आकडेवारी आहे. ह्यामध्ये जर आपण प्रायव्हेट बँकेचे जॉब ॲड केले तर साधारणतः ही आकडेवारी तुम्हाला अजून जास्त मोठी आणि चांगली जिथे दिसेल. बॅच ऑनलाईन होते. बॅचचे हे सध्याला लेटेस्टमध्ये झालेल्या वेगवेगळ्या एक्झामचे निकाल आहेत. हे IBPS POचे आत्ता जे 1 एप्रिलला निकाल लागला त्यापैकीच काही सिलेक्शन, सगळे सिलेक्शन सोबत ठेवता येत नाहीत कारण की इतक्या जास्त स्लाईड होतात की त्यातली लिमिट संपत आहे. त्यामुळे त्या न घेता हे IBPS क्लर्कचे काही निकाल, SBI POचे निकाल आहेत, SBI POचे आहेत, त्यानंतर IDBI JAMचे निकाल आहेत. ह्या वेगवेगळ्या एक्झामचे निकाल ज्यात RRB असिस्टंटचे निकाल, RRB POचे निकाल, ग्रामीण बँकेच्या स्केल 2चे निकाल, न्यू इंडिया AOचे निकाल, हे सगळ्यात आपण 7 एप्रिलला जो इव्हेंट घेतला होता साधारणतः त्याचे काही फोटोग्राफ्स म्हणजे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होता तो त्यामध्ये आहेत. बघा थोडं पुढे बॅच जी आहे ती तुमची बँकिंग प्राईम 6.2 नावानं असेल. बॅच 3 जूनपासून चालू होईल. बॅचचं ड्युरेशन असेल 4 महिने पण व्हॅलिडिटी असेल 12 महिने. टीचिंगचं जे मीडियम असेल ते मराठी इंग्लिश असणार आहे आणि जितकं काही कॉन्टेंट तुम्हाला अवेलेबल होईल ते कॉन्टेंट सगळं इंग्लिश भाषेमध्ये अवेलेबल होईल. बॅचचे लेक्चर सगळे लाईव्ह होतील पण झालेले लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज साधारणतः त्याचे मिळणार आहेत. बॅचची फीस ही अदर दॅन ॲग्रिकल्चर ही 8,000 असेल आणि विथ ॲग्रिकल्चर सब्जेक्ट ही 11,000 असणार आहे. थोडं पुढे या. बॅच जी आहे त्याच्याबद्दलचे हे डिटेल्स विथ ॲग्रिकल्चरचा पार्ट याच्यामध्ये दिलेला आहे. सब्जेक्टमध्ये आपण या बॅचमध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA, ॲग्रिकल्चर, डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश आणि इंटरव्ह्यूचा पार्ट होईल. क्वांटचा पार्ट मी आकाश जाधव, माझ्यासोबत अमित पाटील आणि शरद जाधव सर कव्हर करतील. रिझनिंगचा पार्ट अमोल पाटील सर, इंग्लिशचा पार्ट क्षितिज भालेराव सर, GAचा पार्ट निखिल डांगणेसोबत आतिश सर कव्हर करतील. ॲग्रिकल्चरचा पार्ट प्रशांत ढोले सर सोबत त्यांच्या सतीश जगताप सर असतील. इंटरव्ह्यू ज्या पार्टमध्ये सगळेजण मार खातात तर इंटरव्ह्यूचा पार्ट निखिल डांगे सर सोबत जयंत सर आणि सुहास डमडेर सर इंटरव्ह्यूचा पार्ट तुमचा लुक आफ्टर करतील. साधारणतः ही प्रोसेस होत असताना ह्या एक्झामच्या प्रोसेसमधून जात असताना खरंच हे फॅकल्टी स्वतः हे एक्झाम पास झालेले आहेत का तो तुमच्यासमोर काही आकडेवारी ठेवतो. ह्यामध्ये मी आकाश जाधव माझे 5 वेळेस IBPS PO, 2 वेळेस SBI PO, त्याच्यानंतर SBI PO लिहिलं आहे का त्यामध्ये, येस याच्यातच लिहिलं आहे. त्यानंतर SSC CGLचा ऑर्डिनरी रँक 50, युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये AO आणि MBA एंट्रन्समध्ये साधारणतः 99% कॅटमध्ये आहेत. अमित पाटील सर यांचंसुद्धा MBAमध्ये 99% आहे आणि कॅटच्या क्वांटमध्ये 99% आहे. 35 पैकी 35 हे क्वांट सेक्शनमध्ये वेगवेगळ्या IBPS POमध्ये IBPSच्या एक्झाममध्ये ते मिळवतात. हा अभिषेक गायके सरांचा साधारणतः बायोडाटा आहे जे तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी गाईड करतील, ज्यामध्ये SBI PO ते 2 वेळेस आहेत. बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, LIC ऑफ इंडिया, नॅशनल इन्शुरन्समध्ये साधारणतः त्यांचा AO म्हणून झालेलं आहे. RBIच्या एक्झाममध्ये त्यांची ऑर्डिनरी रँक 6 होती आणि SSC CGLमधून त्यांचं ऑर्डिनरी रँक 49 आहे. सोबत जे फॅकल्टी तुम्हाला ॲग्रिकल्चर शिकवणार आहेत ते सुद्धा 3 वेळेस 2019, 2020 आणि 2021 ज्या वेळेला तुमचा पॅटर्न सगळ्यात जास्त फ्लक्च्युएट करत होता एक्झामचा त्यावेळेला AFOचा, त्यावेळेला 3 वर्षी प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू क्रॅक करून 2019ला पंजाब सिंध बँक, 2020ला युनियन बँक आणि 2021ला सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्यांनी क्रॅक केलेली आहे. सोबतच त्यांना 2 वर्षाचा अजित सीड या कंपनीमधला कॉर्पोरेट एक्सपिरियन्ससुद्धा आहे. तर ही मला असं वाटतं महाराष्ट्रातील सगळ्यात बेस्ट फॅकल्टी ॲग्रिकल्चर या विषयासाठी तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. जे विद्यार्थी ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे या बॅचला ॲडमिशन घेणार आहेत. अमोल पाटील सर जे ते तुम्हाला MBA फायनान्स त्यांचं आलेलं आहे. रिझनिंगचा पार्ट घेतील. त्यांचं युनियन बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. क्षितिज भालेराव सर हे इंग्लिशचा पार्ट घेतील. इंग्लिशचा पार्ट खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करताना त्यांचा आतापर्यंत झालेल्या वेगवेगळ्या एक्झाममध्ये इंग्लिशमध्ये ते आउट ऑफ घेतात, ज्यामध्ये IBPS क्लर्कमध्ये 30 पैकी 30, RBI असिस्टंट मी ॲक्च्युअल एक्झाममध्ये म्हणतोय 30 पैकी 30, सेबी ग्रेड Aच्या एक्झाममध्ये 25 पैकी 25 आणि त्यानंतर SSC CGLमध्ये 50 पैकी 50 त्यांनी मार्क्स जे ते घेतलेले आहेत. त्यानंतर GAचा पार्ट जे आतिश सर घेतील त्यांचा IDBI असिस्टंट मॅनेजरमध्ये सिलेक्शन झालेले आहेत. IDBI असिस्टंट मॅनेजरच्या एक्झामला त्या जुन्या पॅटर्नमध्ये GAचं वेटेज जास्त असायचं, तर स्वतः त्यांनी GA विषय हा सिद्ध करून साधारणतः तुमचा GAचा पार्ट जे ते घेणार आहेत. सुहास डमडेर सर तुमचा इंटरव्ह्यूचा पार्ट जो तो लुक आफ्टर करणार आहेत. सोबत हे
कमीत कमी जेवढे बायोडाटाज अवेलेबल होतील तेवढे केलेत. सोबत निखिल सर आहेत, जयंत सर आहेत, यांचेसुद्धा बायोडाटाज, शरद सर आहेत, हे सुद्धा फॅकल्टी जे आहेत ते वेगवेगळ्या एक्झाममध्ये जे आहेत ते त्यांनी आपापलं यश संपादन केलेलं आहे. थोडं पुढे तुमचं स्टडी मटेरियल हे PDF शीट्सच्या माध्यमातून असेल. सोबत क्विज आणि टेस्टचा पार्ट असणार आहे. तुमचे लाईव्ह स्टडी आर 600+ असतील. तुमच्या बॅचचा एक प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुप असेल ज्यामध्ये फक्त तुमच्या बॅचचेच विद्यार्थी असतील. काउन्सिलिंग जी ती ओव्हर टेलिफोनिक आणि ॲट संभाजीनगर हा पार्ट तुमचा होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की ऑनलाईन टू ऑफलाईन नंतर जायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना 50% त्यांना जी काही फीस त्यांनी ऑनलाईनमध्ये भरलेली आहे, नंतर वाटलं ऑफलाईनमध्ये जायचं तर ऑफलाईनमध्ये ते शिफ्ट होऊ शकतात. मेन्स चॅलेंजेस फ्रीज साधारणतः तुम्हाला प्रत्येक टॉपिकची ही बॅचच्या शेवटी प्रत्येक आठवड्याला मिळणार आहे मेन्स लेवलचे प्रश्न करण्यासाठी. त्यानंतर फायनान्शियल अवेअरनेसचा जो पार्ट आहे ब्रह्मास्त्र, हा सुद्धा पार्ट ह्या बॅचमध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्यानंतर सगळे टॉपिक बेसिकपासून घेण्यात येतील. म्हणजे तुम्हाला गणिताचा बेस आहे नाही आहे फरक पडत नाही. आपला हा सगळा पार्ट जो तो ॲडिशन सबट्रॅक्शन होणार आहे. त्यामुळं तिथे कसलाही प्रॉब्लेम साधारणतः तुम्हाला जे ते येणार नाही आहे. थोडं पुढे बॅच जर तुम्हाला परचेस करायची असेल तर पहिल्यांदा प्रथम ह्या ॲपवर जाऊन तुम्हाला बॅच परचेस करावं लागेल. बॅच परचेस करताना काहीही अडचण आली तर 7775900 हा नंबर आहे. टेक्निकल प्रॉब्लेमसाठी तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून ही माहिती ती माहिती घेऊ शकता. तर ओव्हरऑल ही बॅच आहे, मला असं वाटतं हा एक योग्य वेळ आहे तयारीसाठी. कारण की जसं जून महिना आला तसं बँकांचे वेगवेगळे नोटिफिकेशन स्टार्ट होतात. तर त्यामुळं आपण आपले जे लेक्चर आहेत ते अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण संकल्प एज्युकेशनमध्ये ऑफलाईन बॅच वेगळी आणि ऑनलाईन बॅच वेगळी ठेवलेली आहे. त्या पाठीमागचं कारण असं आहे की जर ऑफलाईनचाच आपण जर स्ट्रीमिंग ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना दिली तर सगळं लक्ष ऑफलाईनकडे असते, ऑनलाईनकडे अशा विद्यार्थ्यांचे अशा वेळेला लक्ष जात नाही. तर तो प्रॉब्लेम होऊ नये त्यामुळं आपण ऑनलाईनची बॅच सेपरेट ही स्टुडिओमधून घेतो आणि ऑफलाईनची वेगळी येतो, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅचमध्ये आणि ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना स्टुडिओच्या माध्यमातून व्यवस्थित न्याय देता आला पाहिजे. त्यामुळं दोन्ही बॅचेस सेपरेट असतील. तुम्हाला कुठल्याही ऑफलाईन बॅचचं कसलेही स्ट्रीमिंग तुमच्यापर्यंत घेऊन दिलं जाणार नाही. स्पेसिफिकली तुम्ही कितीही जण लाईव्ह असाल तर तुमच्यासाठीच ती वेगळी बॅच जी ती चालणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सोबत बॅचमध्ये विथ ॲग्री विदाऊट ॲग्री ह्या दोन्हीसुद्धा पार्ट मी सांगितलेला आहे. बॅचच्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील. बॅचचं एकदा तुम्ही ॲडमिशन केलं की नंतर सोबत तुम्हाला तिथे एक टेलिग्राम ग्रुप दिसेल. टेलिग्राममध्ये तुम्ही जॉईन झालात की सगळे अपडेट तुम्हाला तिथे मिळतील. तसं सध्याला 3 जूनपासून आपली ही बॅच जी आहे ती स्टार्ट होते. 3 जूनला सकाळी 8 वाजता किंवा 10 वाजता किंवा पहिल्या आठवड्यामध्ये 2 लेक्चर घेऊन सेकंड वीकपासून डेली 4 लेक्चर असतात, सकाळी 2 आणि संध्याकाळी 2, जेणेकरून विद्यार्थ्यांना ॲट अ टाईम ऑनलाईनचा लोड जो तो येऊ नये, हाच त्या पाठीमागचा आपला उद्देश आहे. तर ही सगळी माहिती बेसिक मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जे विद्यार्थी बँक एक्झामची तयारी स्टार्ट करतायत किंवा करू इच्छित आहेत, मला असं वाटतं आणि त्यांना संभाजीनगरला इथे येऊ शकत नाहीत ऑफलाईन बॅचसाठी, त्यांच्यासाठीचं एक चांगला प्लॅटफॉर्म, चांगलं मीडियम ह्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत अवेलेबल आहे. तर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी साधारणतः ह्या बॅचचा फायदा जो तो करून घ्यायचा आहे आणि आपापली बँक एक्झामची जर्नी स्टार्ट करायची आहे. एवढंच बोलून मी सध्याला माझा आजचा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.